नमस्कार, मी मंगेश पंगारकर. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गोल्डन गेटच्या बॅकग्राऊंडमध्ये ब्युटिफुल डे टुडे. तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्यासाठी आज वेळ काढून नवीन व्लॉग तयार करत आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहितीच असेल की माझं इन्स्ट्रुमेंटल चॅनल आहे यूट्यूबचं. तिथे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटल म्युझिकल पोस्ट मी करत असतो. म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट असल्यामुळे अगदी पहिल्यापासून वेगवेगळे कंपोजिशन्स आणि अनेक गोष्टी अशा चालू असतात. पण कामाच्या निमित्ताने काही एवढा वेळ न मिळाल्यामुळे काही गोष्टी पब्लिश झाल्या नाहीत. परंतु ऑल ऑफ दोज थिंग्स इज बिहाइंड. नाऊ आय एम ब्रिंगिंग अ ब्रँड न्यू म्युझिकल अल्बम सॉन्ग that is composed, conceptualized and created here, right here in the Bay Area. त्याबद्दलच काही गोष्टी बोलायच्या आहेत. या अल्बमची थीम डिवोशनल आहे. इट्स अ डिवोशनल सॉन्ग. एस्पेशली आपण महाराष्ट्रात सगळ्या जणांनी आपल्या मारुती स्तोत्र, हनुमान स्तोत्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रामदास स्वामींनी लिहिलेलं अनेक उत्तम श्लोक त्या स्तोत्रामध्ये आहेत. परंतु आमच्या रिसर्चप्रमाणे आपल्याकडे मारुती स्तोत्राचं एक चांगल्या प्रकारे संगीतमय असं कुठलंही अशी रचना तयार झालेली नाही आहे. ज्या रचना आहेत त्या अगदी आहेत, पण त्याला असं ग्रँड भव्य स्वरूप आणि संगीतमय रचना अशा तयार झालेल्या नाही आहेत. आणि आमचा हा प्रयत्न अगदी त्याच दिशेने आहे. मारुती स्तोत्राचं आपण बघितलं तर एक प्रोटेक्शन देणारं एनर्जेटिक असं भक्तिमय श्लोकांचा एक तो संग्रह आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यालाच अनुरूप असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आम्ही त्यासाठी स्पेसिफिकली निवडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पखवाजाचा आवाज आणि एक उत्तम प्रकारची एनर्जेटिक आक्रमकता आपल्याला अनुभवायला मिळते. आणि त्याचबरोबर फ्लूट किंवा बासरीच्या आवाजाची उत्तम भक्तिमय असे सुंदर सूर बासरीमधून आपल्याला मिळतात. आणि त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारची जी श्लोकातली एनर्जी किंवा ऊर्जा आहे ती आपल्याला सितारीच्या किंवा सतारीच्या वादनाने आपल्याला अनुभवायला मिळते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या प्रवाहातून एक सुंदर असं रचना तयार झालेली आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय की आपले चैतन्य देवडे म्हणजे आत्ताचेच इंडियन आयडॉलचे फायनलिस्ट यांच्या आवाजात हे आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. आणि मी स्वतः त्याचं म्युझिक डायरेक्टर केलेलं आहे अलॉंग विथ ऋषिकेश शेलार. हा उत्तम एक संगीत दिग्दर्शक आहे. आम्ही दोघांनी मिळून या पूर्ण श्लोकांचं एक कंपोजिशन केलेलं आहे. या पूर्ण प्रोजेक्टचं आता लवकरच आम्ही लॉन्च करतो आहे. लॉन्च अगदी जवळपास आलेलंच आहे. त्याचं काम आता ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे इथे बे एरियामध्ये म्हणजे अमेरिकेत नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजे नाफाचं एक उत्तम प्लॅटफॉर्म आता तयार झालेला आहे. मागच्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं. यावर्षी दुसऱ्या वर्षाचं एक फिल्म फेस्टिवल आयोजित झालेलं आहे जुलै महिन्यात 25, 26 आणि 27ला. बे एरियातले एक अनुभवी असे ऑन्टरप्रिन्युअर अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतनं ते नाफाचा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केलेला आहे. आणि यावर्षी आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले बरेच दिग्गज मंडळी इकडे येणार आहेत. आणि या फिल्म फेस्टिवलचं एक मोठं आयोजन इथं झालेलं आहे. या फिल्म फेस्टिवलच्या आयोजनाच्या निमित्ताने आपल्या ह्या गाण्याचा किंवा श्लोकांचं संगीतमय श्लोकांचं एक उत्तम लॉन्च होणार आहे. त्याला एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळत आहे. याबद्दल खूप आनंद वाटत आहे. आणि लवकरच आम्ही सगळेजण या लॉन्चबद्दल किंवा या लॉन्चची तयारीबद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन शेअर करू. पण वी आर व्हेरी एक्सायटेड टू bring this new composition in front of you. Hopefully you will all enjoy and like it. Thank you.